नमस्कार. टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे गेस्टाल्ट थेरी किंवा समष्टीवादी संप्रदाय. यावरचे प्रश्न तुम्हाला या ना त्या स्वरूपात बघायला मिळतात. जसं कोहलरची थेरी, कोहलर जर्मन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांची थेरी जी चिंपांजीवर प्रयोग केला होता त्यांनी. त्याचप्रमाणे गेस्टाल्ट थेरी किंवा समष्टीवादी संप्रदायाची वैशिष्ट्ये काय? या संदर्भातले प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. आता त्या अगोदर तुम्ही हे 3 इमेजेस बघून घ्या. ह्या इमेजचा संदर्भ घेऊन आपण ही थेरी एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग डायरेक्ट सुरू करूया व्हिडिओला. सर्वात अगोदर मुख्य वैशिष्ट्ये यांचे बघत असताना गेस्टाल्ट या शब्दाचा आपल्याला अर्थ बघावा लागेल. गेस्टाल्ट हा काही शास्त्रज्ञ वगैरे काही नव्हता. हा आहे जर्मन शब्द. याचा अर्थ होतो आकृती, रचना किंवा समष्टी. आता समष्टीचा जर तुम्ही अर्थ बघितला तर त्याचा अर्थ होतो होल. होल म्हणजे संपूर्ण फॉर्म. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा, यांचं एक फेमस वाक्य आहे, द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट. म्हणजे सिंपल शब्दात सांगायचं झाल्यात, तुम्ही एखादी वस्तू बघत असताना त्याचे सुटे पार्ट न बघता ती वस्तू पूर्णत्वाचा शोध घेऊन बघा, अशी ही थेरी सांगते. तिसरी गोष्ट, आपला मेंदू, यांनी मेंदूवर सुद्धा प्रयोग केला. आपला मेंदू जगातील वस्तू आणि घटनांचे आकलन करताना तुकड्या तुकड्यांमध्ये पाहत नाही, असं यांचं म्हणणं आहे, तर थेट एक पूर्ण आकृती म्हणून बघतो. हे झाले मुख्य वैशिष्ट्य यांचे. यानंतर गेस्टाल्ट सिद्धांत, जे गेस्टाल्ट आपण म्हणतो, जे शब्दप्रयोग आपण केला, त्याचे काही प्रिन्सिपल्स आहे. हे इमेज तुम्ही बघा, एक एक प्रिन्सिपल आपण समजून घेऊया. सामिप्य म्हणजे लॉ ऑफ प्रॉक्झिमिटी. ही इमेज बघत असताना ज्या इमेज जवळ आहे त्याचा सहसंबंध आपण शोधण्याचा प्रयोग करतो, अशी ही थेरी सांगते. दुसरी गोष्ट, सादृश्यता, लॉ ऑफ सिमिलरिटी. ही इमेज बघितल्याबरोबर हे जे ब्लॉक्स आहेत सिमिलर, यामधला काही सहसंबंध आढळतो काय, हा ब्रेन आपला शोधण्याचा प्रयत्न करतो, असे सांगतात. बंदिस्तपणा किंवा पूर्णता, लॉ ऑफ क्लोजर. यामध्ये ती इमेज नाही आहे, मात्र एखादी इमेज जर तुम्हाला अपूर्ण दाखवली तर आपलं ब्रेनच, समजा ही इमेज मी दाखवली तुम्हाला, तर तुमचं ब्रेन आपोआप ही इमेज गोल आहे असं मानून चालतो. आणि सातत्य, लॉ ऑफ कंटिन्युटी. एखाद्या गोष्टीत आपण नेहमी कंटिन्युटी जर शोधली, आता हा व्हिडिओ बघत असताना यामध्ये जर कंटिन्युटी असेल तर तुमचं अवधान टिकून राहते, असं गेस्टाल्ट थेरी म्हणते. आणि शेवटी आकृती आणि पार्श्वभूमी, हे खूप इम्पॉर्टंट आहे. फिगर ग्राउंडेड रिलेशनशिप म्हणजे आता याच्या मागचं जर मी बॅकग्राऊंड चेंज केलं आणि ब्लॅक करून टाकलं तर ह्या इमेजला तुम्ही कसं परसिव्ह करता ते चेंज होऊन जाईल, किंवा याचा बॅकग्राऊंड जर मी लाल केलं तर आकृती आणि पार्श्वभूमीचा संदर्भ बदलून जाईल. तर हे आहे गेस्टाल्टचे मेन प्रिन्सिपल्स. आता या संप्रदायाचा मूळ काही आधारस्तंभ आहे, जो आता आपण बघितला. सर्वात अगोदर इमेजच्या माध्यमातून बघून घेऊ. हे जे सुटे पार्ट आहे, हे सुटे पार्ट लक्षात ठेवणं इझी आहे तुम्हाला, की ह्या पूर्णत्व? तुम्ही म्हणाल ही गोष्ट, त्यालाच म्हणतात विश्लेषणाचा निषेध किंवा पूर्णत्वाला महत्व. म्हणजेच पहिलं प्रिन्सिपल आहे की या थेरीनं पृथक्करणाला, म्हणजे सुटे सुटे भाग आपण जो बघतो त्याला अपोज केला आहे. ठीक आहे. दुसरा, प्रगमनशीलतेचा नियम म्हणजे लॉ ऑफ सिम्प्लिसिटी, की कितीही कॉम्प्लिकेटेड गोष्ट असली तरी आपलं ब्रेन त्याला इझी गोष्टीत कन्वर्ट करायचा ट्राय करते. आता हे इमेजेस बघून घ्या. यामध्ये तुम्ही सुटे सुटे बघू शकता की ट्रायंगल आपण शोधला, त्यानंतर चौरस शोधला. ठीक आहे. समीपता, समीपताचा अर्थ आहे ज्या इमेजेस किंवा जे ठिपके तुम्हाला जवळ दिसतात त्याचे पॅटर्न बनवण्याचा आपण ट्राय करतो. समानता, यामध्ये तुम्ही सरळ बघितलं तर हे जे गोल आहे यांना आपण एका पॅटर्न मध्ये बांधण्याचा प्रयत्न करत आहे, आणि हा जो हिरवा आहे स्क्वेअर, त्यांना एका पॅटर्न मध्ये बांधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पूर्णत्व, लहान मुलांचे जे किंडर गार्डनचे बुक्स बघा तुम्ही, त्यांना जेव्हा गिरवण्यासाठी सांगतो आपण, एक एकचे ठिपके देतात, 1 जॉईंट करा तुम्ही अशा प्रकारे. आता इथं त्यांनी टेडी बिअर घेतला आहे, तर आपण तो टेडी बिअर संपूर्ण बघत आहे. काम पडल्यास ही इमेज डिस्कंटिन्यू आहे प्रत्येक ठिकाणावर. आणि यावर एक प्रयोग केला वोल्फगँग कोहलर नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी. त्यांनी जो प्रयोग केला आहे हा आपण पुढे बघणार आहोत, की यांनी त्यावर काय थेरी मांडली. आता ही स्लाइड सर्वात इम्पॉर्टंट आहे या व्हिडिओची. यावरून काही विशेष प्रश्न बनतात, की समष्टीवादी संप्रदायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा नियम येऊ शकतो, किंवा 2 वाक्य येऊ शकतात, की समग्रता हा गेस्टाल्ट थेरीचा किंवा समष्टीवादी संप्रदायाचा मूळ गाभा आहे. तर हो, हे वाक्य बरोबर आहे. आता बघू. सर्वात अगोदर यांनी
ट्रायल अँड एरर जे मेथड असते, प्रयत्न प्रमाद पद्धती किंवा अभिसंधान प्रतिक्रिया यावर टीका केली. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कोहलरचा जेव्हा प्रयोग झाला होता चिंपांजीवर, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही चुकांचा शोध घेत घेत न शिकता तुम्ही एखाद्या परिस्थितीचं पूर्ण अवलोकन करून ती परिस्थिती शिकता आणि रिॲक्ट कसं करायचं ते तुम्ही शिकता. आणि त्यामध्ये जे ज्ञान घेतलं आहे त्यांचा उपयोग तुम्हाला दुसऱ्या गोष्टीत सुद्धा करता येतो. हे याचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीत प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग अन्य समस्या शोधण्यासाठी आपल्याला होतो. दुसरी गोष्ट, समग्रता हा अध्ययनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे अशी ही थेरी मांडते. म्हणजे कोणतीही गोष्ट कंप्लीट बघा तुम्ही. त्यानंतर अवबोध म्हणजे एखाद्या गोष्टीला अर्थ प्राप्त होणे, अध्ययन शिकण्याची प्रक्रिया आणि विचार प्रक्रियेला या प्रोसेसना महत्त्वपूर्ण स्थान दिलं आहे. याचाच अर्थ आहे गेस्टाल्ट थेरी हे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची थेरी आहे. ज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतात ही थेरी मोडते. पृथक्करणापेक्षा समग्रताला त्यांनी महत्त्व दिलं. त्यानंतर आता तुम्ही जो कोहलरचा प्रयोग केला त्या चिंपांजीला जे आपण त्यांनी जे केळी दिली होती, केळी अटकवली होती आणि चिंपांजीला त्या पिंजऱ्यात बंद केलं. जर त्याला त्या समस्येचीच जाणीव झाली नसती तर ती समस्या सुटली नसती. म्हणजेच या थेरीचं असं म्हणणं आहे की समस्येची जाणीव होणे अधिक महत्त्वाचे असते. ओके. त्यानंतर जर एखाद्या गोष्टीचं तुम्हाला मर्म जाणून घ्यायचं असेल, मर्म म्हणजे एकदम ते मुळातून गोष्ट त्याचा कन्सेप्ट कसा आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आकलन, वय आणि बुद्धी हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणजे तुम्ही कोणत्या वयात आहे, तुमची बुद्धी कशी वर्क करते हे सुद्धा यामध्ये महत्त्वाचं आहे. आता ह्या स्लाइडमध्ये जर तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असेल तर तुम्ही समग्रता हा अध्ययनाचा पहिला घटक असतो हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, एका विशिष्ट परिस्थितीत प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या गोष्टीत होऊ शकते ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, पृथक्करणापेक्षा समग्रतेला जास्त महत्त्व दिलं. आणि जर लक्षात ठेवायचं असेल तर हे लक्षात ठेवा की ट्रायल अँड एररला यांनी टीका केली. आता इथूनच एक प्रश्न आणखी फुटतो की जे बिहेवियर सायंटिस्ट होते, वर्तनवादी जे सायंटिस्ट होते म्हणजे मानसशास्त्रज्ञ होते, त्यांना यांनी अपोज केला एवढं लक्षात ठेवा. पुढे चलूया. आता यांचे काही वैशिष्ट्य दिले आहे ते तुम्ही स्लाइडच्या माध्यमातून बघू शकता. मात्र आपण आधी ते एक्सप्लेन केले आहे. विश्लेषणाचा निषेध आणि पूर्णत्वाला महत्त्व ऑलरेडी डिस्कस केलं आहे. आधी विशेषतः जे संरचनावादाचे जे मानसशास्त्रज्ञ होते त्यांना एखादा अनुभव जर घ्यायचा असेल तर त्याच्या छोट्या छोट्या टप्प्यात विभाजन करा, नंतर तुम्हाला पूर्वानुभूती येते असं त्यांनी सांगितलं. मात्र यांनी या पद्धतीला तीव्र विरोध केला. हे पहिला घटक. दुसरी गोष्ट, लॉ ऑफ सिम्प्लिसिटी किंवा प्रगमनशीलतेचा नियम, लॉ ऑफ प्रेग्नन्स. आता हा जो शब्द आहे हा जर्मन शब्द आहे. ओके. यामध्ये काय म्हटलं आहे की आपल्या सभोवतालची कोणतीही परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असू द्या किंवा ती माहिती कितीही विस्कळीत असू द्या, तरी आपला जो मेंदू आहे तो आकलन करताना सर्वात सोपा, संघटित आणि आकृतीबंध जर त्याला अर्थ असेल अशा शोधण्याचा प्रयत्न करतो. आता हा व्हिडिओ समष्टीवादीचा जेव्हा सुरू केला तुम्ही ते एकदम कॉम्प्लिकेटेड माहिती तुम्हाला अनुभवत असेल. मात्र हळूहळू जसं जसं तुम्ही व्हिडिओच्या पुढे जाल किंवा जात आहात तुम्हाला ही इझी गोष्ट होत राहते. म्हणजे एखादी कॉम्प्लिकेटेड गोष्ट सुद्धा सोप्या प्रकारे किंवा सरळ सांगतो, मेंदूला गोंधळापेक्षा सुटसुटीतपणा जास्त आवडतो. हा नियम आहे लॉ ऑफ सिम्प्लिसिटी. डायरेक्ट प्रश्न बनू शकते एमसीक्यूच्या स्वरूपात की प्रगमनशीलतेचा नियम कोणत्या थेरीशी निगडीत आहे, तर गेस्टाल्ट थेरी किंवा समष्टीवादी संप्रदाय. आता समष्टीवादी संप्रदाय म्हणजे काय, म्हणजे एखाद्या थॉटला बिलीव्ह करणारा गट. ओके. आता अनुद्बोधन किंवा मर्मदृष्टी म्हणजे नेमकं काय, यामध्ये आणखी एक मुख्य प्रयोग आहे इन्साइट लर्निंग म्हणजे मर्मदृष्टी. आता मर्मदृष्टी म्हणजे काय, या मर्मदृष्टी हा शब्द जेव्हा येईल तेव्हा ह्या व्यक्तीला लक्षात ठेवा, वुल्फगँग कोहलर. हे समष्टीवादी शास्त्रज्ञ होते म्हणजे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी सुलतान चिंपांजीवर प्रयोग केला. आता हा प्रयोग नेमका काय होता तो बघून घेऊ. सर्वात अगोदर एका चिंपांजीला एका केजमध्ये बंद केलं
केज म्हणजे पिंजऱ्यात बंद केलं. 2 प्रकारे यावर प्रयोग करण्यात आले. सर्वात अगोदर काहीतरी खोके ठेवण्यात आले तिथे 3-4 प्रकारचे आणि केळीला वर अटकवण्यात आले. हे बघू शकता तुम्ही. आणि अशा जागेवर केळी अटकवली किंवा एवढ्या अंतरावर केळी अटकवली की त्याचा हात पुरणार नाही. मग हळूहळू खूप प्रयत्न करत राहिला तो, मात्र तो शांततेने एका जागेवर बसला. त्याच्या लक्षात आले. अचानक त्याला मर्मदृष्टी सुचली. मर्मदृष्टी म्हणजे काय? अचानक ज्ञान होणे. तुम्ही तुमच्या जनरल आयुष्यात तुम्ही बघत असाल की एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला मिळतच नाही, कितीही कॉम्प्लिकेशन वेनं आपण विचार केला तरी. मात्र अशी एक वेळ येते ज्याच्यात आपण शांततेने बसलो असतो, तर मर्मदृष्टी आपल्याला सुचते. म्हणजे अचानक असा थॉट येणे की ज्याच्यातून आपल्याला समस्येचा उलगडा होतो. त्यांना बॉक्स एकमेकावर रचले, त्यावर तो उभा राहिला आणि त्याला यश प्राप्त झाले. आता हा झाला पहिला एक्सपेरिमेंट. दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना स्टिक्स ठेवल्या, बांबूच्या स्टिक्स ठेवल्या आणि तो पुन्हा फ्रस्ट्रेटेड झाला. मात्र त्यांना ती काडी जोडून बघितल्याबरोबर त्यांना पुन्हा यश प्राप्त झाले. यावरून काय आहे? अंतर्दृष्टीने आपण शिकतो असा सिद्धांत कोहलर यांनी मांडला. म्हणजेच चिंपांझी केवळ चाचणी आणि त्रुटीने शिकत नाही, तर तो परिस्थिती समजतो आणि समस्या सोडवण्यासाठी नवीन संकल्पना किंवा कल्पना शोधतो. हा आहे वुल्फगँग कोहलरचा प्रयोग आणि जो चिंपांझी त्यांनी यूज केला होता त्याचं नाव होतं सुलतान. म्हणजेच पुन्हा आपण या स्लाइडवर आल्यावर तर आपल्या लक्षात येईल की ह्या प्रयोगात त्यांनी दाखवून दिले की प्राणी किंवा मानव केवळ चुका आणि शिकाय या पद्धतीने शिकत नाही. पहिली गोष्ट तर ते समस्येच्या संपूर्ण परिस्थितीचा निरीक्षण करतात, त्यातील घटकांचे परस्पर संबंध समजून घेतात आणि अचानक त्यांच्या मनात समस्येचे उत्तर चमकते. यालाच मर्मदृष्टी किंवा आहा मोमेंट म्हणतो. हा आहे तो आहा मोमेंट. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. पुढे चलूया. आता समष्टीवादी संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक कोण होते? तर सर्वात अगोदर हे सुरू केलं होतं मॅक्स वर्दायमर यांनी. काय केलं? यांची एक फिलॉसॉफी होती 5 फेनॉमेनॉन, म्हणजे स्थिर चित्रांमधून भासणारी गती, याचा शोध लावून समष्टीवादाचा यांनी प्राय रचला. हे जास्त डीपमध्ये करायचं नाही, आपल्याला फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे, मॅक्स वर्दायमर. दुसरा आहे कुर्ट कोपका यांनी हा सिद्धांत बालमानसशास्त्र आणि अध्ययनात लागू केला. आणि तिसरी व्यक्ती होती वुल्फगँग कोहलर यांनी मर्मदृष्टीचा सिद्धांत मांडला चिंपांजीवर प्रयोग करून. आणि हे सर्व केव्हा सुरू झालं? सुरुवातीला 20व्या शतकाच्या 1912च्या सुमारास जर्मनीमध्ये याची सुरुवात झाली. आता हे तुम्ही बघू शकता, सरळ इंग्लिशमधली स्लाइड आहे. हे आपले चिंपांजीचं बिहेवियर कसं बदललं, हे स्टिकचा एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगितला, स्टिक एक्सपेरिमेंट आणि बॉक्स एक्सपेरिमेंट. आता प्रेझेंट डे मध्ये गेस्टाल्ट थेरी किंवा समष्टीवादी संप्रदायाचा काही यूज आहे काय? हो, निश्चित आहे. जे डिजिटल आपलं क्षेत्र आहे, खासकर जाहिरात क्षेत्र आणि डिजिटल डिझायनिंग किंवा ग्राफिक्स डिझायनिंग जे होत आहे, मोठ्या प्रमाणावर ह्या सिद्धांताचा उपयोग होतो. कारण सुटे भाग न बघता एक कंप्लीट इमेज ते आपल्यासमोर ठेवतात. आता ही इमेज बघून घ्या आणि जिथून आपण व्हिडिओ सुरू केला होता ती इमेज बघा. आता आपण व्हिडिओ सुरू केला होता या इमेज पासून. ह्या आता इथं काही काड्या ठेवल्या आहेत. हळूहळू तुम्ही याचा पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न केला. पुन्हा छोटे बॉल्स ठेवले. पुन्हा त्याचा तुम्ही सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ही 3D ची इमेज बनली. अशा प्रकारे आपण गेस्टाल्ट थेरीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस केलं. जर तुम्हाला अशा थेरीज खूप आवडत असेल मानसशास्त्राचे, तर मी खूप हाय पोटेन्शियल व्हॅल्यूचे जे व्हिडिओज असतात ते तयार केले आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा तुम्ही फॉलो सुद्धा करू शकता आणि शेअर करू शकता व्हिडिओ. धन्यवाद.